बरं, आज काल आपण जे शिकत होतो ते समान पॅरेलेलोग्रामचा एरिया आपण शिकलो, बरोबर आहे. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम बेस इंटू हाईटचे क्वेश्चन आपण घेतलेले होते. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आणि आपण बघितलं की बेस हाईट दिली असेल, एरिया कसा फाइंड आउट करायचा, त्यानंतर एरिया दिला असेल आणि बेस दिला असेल तर हाईट फाइंड आउट करायला सांगणार तुम्हाला, किंवा एरिया आणि हाईट दिली तर बेस आपल्याला फाइंड आउट करायला सांगतात, बरोबर आहे. तर या तीन तीन ज्या आपल्याला गोष्टी असतात फॉर्म्युलाज मध्ये, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला देणार आणि थर्ड जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. कोणत्याही दोन देणार, एरिया, बेस आणि हाईट मध्ये कोणत्याही दोन व्हॅल्यूज देणार आणि एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. कोणताही फॉर्म्युला असाच असतो, कोणत्याही फॉर्म्युलामध्ये जेवढ्या गोष्टी असणार त्याच्यापैकी एक आपल्याला कोणती तरी शोधायची असते. ठीक आहे. आता आपल्याला पॅरेलेलोग्रामचं आपण शिकलेलो आहोत, ती एक्सरसाइज झालेली. आता आपल्याला पुढचा आणखी एक क्वाड्रिलॅटरल आहे. जसं आपण काल बघितलं की क्वाड्रिलॅटरल आपण फार आधीपासून दोन कॉमन क्वाड्रिलॅटरल आपण शिकत आलेलो आहोत, एक रेक्टँगल आणि एक स्क्वेअर. आणि काल आपण आणखी एक तिसरा क्वाड्रिलॅटरल शिकलो ज्याचं नाव आहे काय, कोणता काल आपण क्वाड्रिलॅटरल शिकलो ज्याचा एरियाचा फॉर्म्युला आपण बघितला तो कोणता होता, पॅरेलेलोग्राम. कोणता होता तुम्हाला सांगितलं होतं बघा, असा जो असतो असा, हा रेक्टँगल आहे ना, हा स्क्वेअर आहे. आणि रेक्टँगलला तुम्ही असं क्रॉस केलं की हा पॅरेलेलोग्राम होणार. हा रेक्टँगल सरळवाला जो आहे तो रेक्टँगल असतो, हा पॅरेलेलोग्राम आहे, हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि असा पण एक असतो ज्याला आपण रोम्बस म्हणतो, रोम्बस. रोम्बसच्या पण स्क्वेअर जो असतो की नाही, स्क्वेअरच्या कशा चारी साइड सेम असतात, इक्वल असतात, फोर साइड्स. तसंच रोम्बसच्या पण फोर साइड्स इक्वल असतात, पण रोम्बस असा असतो क्रॉस. पॅरेलेलोग्राम असा, रेक्टँगल कसा असा लांबट असतो, लेंथ आणि ब्रेड, तसं हा पॅरेलेलोग्राम आहे. हा रेक्टँगल आहे, हा पॅरेलेलोग्राम आहे, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचे 90 डिग्रीचे अँगल असतात म्हणून तो सरळ असतो आणि चारी साइड पण सेम असतात. हा रोम्बस आहे. तर आपल्याला आता रोम्बस शिकायचं आहे, रोम्बसचा एरिया शिकायचा आहे. रोम्बस रोम्बस जो असतो की नाही त्याच्या फोर साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, फोर साइड्स इक्वल असतात. स्क्वेअरच्या पण फोर साइड्स इक्वल असतात. डायग्राम वरून आपल्याला कळलं पाहिजे की आकृती कोणती आहे, कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे, ते आपल्याला डायग्राम वरून कळलं पाहिजे. मी आता डायग्राम काढते, ते तुम्ही नाव सांगायचे त्या डायग्रामचं. हा कोणता डायग्राम आहे, हा कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणतात, काय म्हणतात, रेक्टँगल. बरोबर. या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणतात, रेक्टँगल. अरे याच्या चारी साइड सेम आहे, चारी अँगल पण 90 डिग्रीचे, याला काय म्हणतात, स्क्वेअर. काय आहे, स्क्वेअर. स्क्वेअर बरोबर, स्क्वेअर आहे. त्यानंतर काय आहे, रोम्बसचं नाव काय आहे या क्वाड्रिलॅटरलचं, नाही, हा आहे पॅरेलेलोग्राम. काल आपण शिकलो रोम्बस नाही, हा पॅरेलेलोग्राम. पॅरेलेलोग्राम लांबट असतो, असा रेक्टँगल कसा असतो तसाच, फक्त क्रॉस असतो पॅरेलेलोग्राम.
रोम्बस असा असतो, रोम्बस स्क्वेअर सारखा असतो, पण स्क्वेअरचे कसे अँगल सगळे 90 डिग्रीच्या असल्यामुळे तो स्ट्रेट असतो. रोम्बसच्या पण चारही साइड सेम असतात जशा स्क्वेअरच्या असतात, पण त्याचे अँगल सगळे 90 डिग्रीचे नसतात म्हणून तो असा क्रॉस असतो. क्रॉस क्रॉस असतो. चारही साइड इक्वल असतात पण थोडा ना क्रॉस असतो. हा जो आहे तुम्हाला हा रोम्बस म्हणतो. हा स्क्वेअर आहे, हा रोम्बस आहे. रोम्बसच्या पण चारही 90 डिग्रीचे नसतात म्हणून तो असा स्ट्रेट नसतो. स्क्वेअरचे अँगल पण 90 डिग्रीचे असतात, साइड पण इक्वल असतात. हा रोम्बस आहे. ठीक आहे. आता रोम्बसचा आपल्याला शिकायचा आहे एरियाचा फॉर्म्युला. रोम्बस बद्दल आपल्याला शिकायचं. तर रोम्बस आपण अशी आकृती काढू शकतो किंवा रोम्बसची तुम्ही अशा प्रकारे पण डायग्राम काढू शकता. अशा प्रकारे पण तुम्ही रोम्बसची आकृती काढू शकता. तुम्हाला पुस्तकामध्ये अशी पण दिले किंवा अशी काढू शकता. कशी म्हणजे तुम्ही आपण रोम्बसच आहे असं जरी तुम्ही काढला तो पण रोम्बसच घेऊन रोम्बसची तुम्ही अशी आकृती काढा किंवा अशी कोणतीही चालते. हा रोम्बस आहे. आता याचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे ते बघा. आता कोणताही क्वाड्रिलॅटरल असेल, क्वाड्रिलॅटरल कोणताही, आता हा क्वाड्रिलॅटरल आहे ज्याला चार साइड आहे तो क्वाड्रिलॅटरल. तर क्वाड्रिलॅटरल जो आहे त्या क्वाड्रिलॅटरलला दोन डायगोनल, म्यूट करा, म्यूट ठेवा. कोणताही क्वाड्रिलॅटरल असतो की नाही तर त्या क्वाड्रिलॅटरलला चार साइड्स असतात, चार अँगल असतात आणि दोन डायगोनल सुद्धा असतात. असे टोटल 10 एलिमेंट्स असतात क्वाड्रिलॅटरलला. जसं ट्रायंगलला 6 एलिमेंट असतात. कोणताही ट्रायंगल तुम्ही घेतला तर त्याला 3 साइड्स आणि 3 अँगल्स असतात. असे 6 एलिमेंट असतात, 3 साइड आणि 3 अँगल. तसं क्वाड्रिलॅटरल जर घेतला तुम्ही म्हणजे ज्याला 4 साइड्स आहेत आणि 4 अँगल आहेत तर त्याच्यात 4 साइड्स, 4 अँगल आणि 2 डायगोनल असतात. डायगोनल कोणते असतात तर समोरासमोरचे वर्टेक्स, अपोजिट वर्टेक्स एकमेकांना जॉईन केले की ते डायगोनल बनतात. जसा हा PR एक डायगोनल आहे आणि एक SQ डायगोनल आहे है ना. हा समजा ABCD असेल तर याच्यामध्ये AC एक डायगोनल असतो आणि दुसरा BD डायगोनल असतो. हे डायगोनल्स आहे. तर रोम्बसचा जर एरिया पाहिजे, रोम्बसचा एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला जो आहे तो कसा आहे, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू D1 इंटू D2 असं लिहिलं तरी चालेल. आता D1 म्हणजे काय, D1 म्हणजे डायगोनल 1, 1 म्हणजे पहिला डायगोनल आणि D2 म्हणजे दुसरा डायगोनल. जसं आता तुम्ही समजा हा ABCD रोम्बस आहे आणि हा PQRS पण रोम्बस आहे. तर समजा ABCDचा एरिया पाहिजे तुम्हाला, ABCD जो रोम्बस आहे त्याचा एरिया जर तुम्हाला हवाय तर त्याचे डायगोनल घ्यायचे आणि डायगोनलला मल्टिप्लाय करायचं. आता याचे जे डायगोनल आहेत ते कोणते आहेत, ABCDचे AC आणि BD असे दोन डायगोनल आहेत. तर ते दोन डायगोनल आपण घ्यायचे. म्हणजे आपल्याला जर ABCDचा एरिया पाहिजे, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD, हा एरिया आहे, हे क्वाड्रिलॅटरलचं साइन आहे म्हणजे तो रोम्बस आहे. ABCD रोम्बसचा एरिया जर पाहिजे तर हाफ इंटू AC, D1 AC आहे आणि D2 BD आहे. AC इंटू BD आहे. कळलं. आणि समजा तुम्हाला PQRS चा एरिया पाहिजे तर PQRS पण रोम्बसच आहे आणि रोम्बसचा एरिया जर पाहिजे तर डायगोनलला मल्टिप्लाय करून हाफ करायचा, हाफ इंटू D1 इंटू D2. आता हा PQRS जो आहे त्या PQRS चा डायगोनल कोणते दिसतात तुम्हाला, PQRS मध्ये डायगोनलची नावं सांगा. याच्यामध्ये डायगोनल कोणते कोणते आहेत, जसं याच्यामध्ये AC, याच्यामध्ये AC आणि
याच्यामध्ये AC आणि BD असे डायगोनल आहेत. जसे या PQRS मध्ये कोणते डायगोनल आहेत? PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याच्यामध्ये हा एक आहे डायगोनल PR आणि दुसरा डायगोनल आहे SQ. मग त्या दोन डायगोनलचा मल्टिप्लिकेशन म्हणजे हाफ इंटू PS आणि PR आणि SQ. हाफ इंटू PR SQ असे डायगोनल घ्यायचे. डायगोनल 1 आणि डायगोनल 2. ठीक आहे, दोन डायगोनलचं मल्टिप्लिकेशन करायचं. कळला हा फॉर्म्युला? एरिया ऑफ रोम्बस पाहिजे तुम्हाला, रोम्बसचा एरिया पाहिजे. रोम्बस जो आहे तो कसा असतो? असा असतो, त्याचे चारी साइड इक्वल असतात. ठीक आहे, आणि क्रॉस असतो. रोम्बस हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, चारी साइड इक्वल आणि त्याला असं टिल्ट केलं की तो रोम्बस बनतो. ठीक आहे, तर आपल्याला शिकायचं आता रोम्बस हा रेक्टँगल, असा सरळ रेक्टँगल असतो लांब, रेक्टँगल, आणि त्याला टिल्ट केला की पॅरेलेलोग्राम होतो. हा रेक्टँगल, हा पॅरेलेलोग्राम, हा स्क्वेअर आणि हा रोम्बस असतो. ठीक आहे, तर रोम्बसचा एरिया जर आपल्याला पाहिजे तर रोम्बसच्या एरियासाठी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू D1 इंटू D2. हाफ area of rhombus is equal to half into D1 into D2. D1 म्हणजे काय आहे? D1 म्हणजे डायगोनल 1 आहे, पहिला डायगोनल. डायगोनल म्हणजे काय? तुमचा रोम्बस असेल, रोम्बस आहे, त्याचे समोरचे वर्टेक्स जॉईन केले. बघा, डायगोनल कळलं पाहिजे. डायगोनल काय असतात? समोरासमोरचे वर्टेक्स जॉईन केले की डायगोनल बनतो. आता हा रोम्बस आहे, तर याचा हा वर्टेक्स, समजा हा XYZW असा तुमचा रोम्बस आहे, तर एक्स आणि त्याच्या समोरचा वर्टेक्स झेड याला मी जॉईन केलं की हा डायगोनल बनला. तसंच हा वाय आणि हा डब्ल्यू जॉईन केला की दुसरा डायगोनल बनला. असे दोन डायगोनल आहेत याच्यामध्ये. प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला दोन डायगोनल असतात. कोणत्याही प्रकारचा क्वाड्रिलॅटरल घ्या तुम्ही, तो रोम्बस असू दे, पॅरेलेलोग्राम असू दे, स्क्वेअर असू दे, रेक्टँगल असू दे, आणखी कुठल्याही प्रकारचा, किंवा असेच इरेग्युलर कोणतेही क्वाड्रिलॅटरल असू दे, तुम्हाला कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला 4 साइड, 4 अँगल आणि 2 डायगोनल असे 10 एलिमेंट टोटल तुम्हाला क्वाड्रिलॅटरल मध्ये असतात. पण आता रोम्बसच्या एरियासाठी आपल्याला फक्त काय घ्यायचे? ना साइड घ्यायचे ना काही घ्यायचे, फक्त 2 डायगोनल घ्यायचे. हाफ घ्यायचंय 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2, एवढंच करायचं. ठीक आहे, डायगोनल आपल्याला दिलेले पाहिजेत, मग आपल्याला एरिया ऑफ रोम्बस मिळतो. दोन्ही डायगोनल आपल्याकडे असतील तर एरिया मिळतो. किंवा आता या फॉर्म्युलामध्ये 3 गोष्टी आहेत, एक एरिया आहे, एक डायगोनल 1 आहे आणि डायगोनल 2 आहे. तुम्हाला त्या दिवशी मी काल सांगितलेलं पॅरेलेलोग्रामच्या एरियाचं पण तसंच होतं. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट होतं. कालचा फॉर्म्युला आपला पॅरेलेलोग्रामच्या एरियाचा. बघा, वेगवेगळे प्रत्येक क्वाड्रिलॅटरल साठी वेगवेगळ्या फॉर्म्युलाज आहेत. रेक्टँगलचा एरियासाठी वेगळा फॉर्म्युला आहे, त्यानंतर तुमच्या स्क्वेअर साठी वेगळा फॉर्म्युला आहे. पॅरेलेलोग्राम जसा क्वाड्रिलॅटरल बदलेल, क्वाड्रिलॅटरल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना, रेक्टँगल पण क्वाड्रिलॅटरल आहे, स्क्वेअर पण क्वाड्रिलॅटरल आहे, पॅरेलेलोग्राम पण एक क्वाड्रिलॅटरल आहे. तर प्रत्येक प्रकारच्या क्वाड्रिलॅटरल साठी एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला वेगवेगळा आहे, वेगवेगळा फॉर्म्युला वापरायचा आहे. रेक्टँगल असेल तर कोणता फॉर्म्युला वापरतो एरिया ऑफ रेक्टँगल साठी? सांगा बघू दे, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काल मी सांगितला होता तुम्हाला. एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल असा असतो, याचा एरिया कसा काढतो आपण?
एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? कोणाला आठवते का? काय आहे? लेंथ मल्टीप्लाय लेंथ इंटू ब्रेड. लेंथ इंटू ब्रेड. ही लेंथ असते, ही ब्रेड असते. ठीक आहे. तसंच एरिया असा स्क्वेअर असा असतो, सरळ स्क्वेअर. स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे? चारी साइड इक्वल असतात, त्यामुळे साइड इंटू साइड असं फॉर्म्युला. त्यानंतर काल आपण शिकलो असा हा पॅरेलेलोग्राम. पॅरेलेलोग्रामचा एरिया पाहिजे. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. हे आपण काल शिकलो है ना. प्रत्येक जसा जसा चौकोन बदलेल, आकार बदलेल, आकार वेगवेगळे आहेत सगळ्यांचे आणि त्याच्यानुसार त्यांच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. आता आपण जो शिकतोय तो शिकतोय रोम्बस. रोम्बस रोम्बसच्या पण चारी साइड इक्वल असतात. तर रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे एरियाचा? एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ येतो याच्यामध्ये. हाफ. अजूनपर्यंतच्या कोणत्याच क्वाड्रिलॅटरलच्या एरियामध्ये हाफ नाहीये बघ. आता रोम्बस जो आहे त्याच्या एरियाच्या फॉर्म्युलामध्ये हाफ आहे. हाफ इंटू D1 इंटू D2. D1 काय असतं? D1 म्हणजे हा डायगोनल. हा पहिला डायगोनल D1 आहे आणि हा दुसरा डायगोनल D2. असे दोन डायगोनल. कळलं? हे चार फॉर्म्युले चार क्वाड्रिलॅटरल साठी वेगवेगळे. ठीक आहे. आता आपण याच्यावरचे सम सॉल्व करायचे आहेत. एरिया ऑफ रोम्बस वरून दुसरी एक्सरसाइज आहे. आपण काल एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम वर बेसचे क्वेश्चन होते, जी एक्सरसाइज होती ती सोडवली. आता आपण रोम्बसचा एरियाचे आपण एक्सरसाइज सोडवायची. एरिया ऑफ रोम्बसचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर. ठीक आहे. मग काय एक्सरसाइज आहे? 5.2 बघायचा. 15.2 बघा. पहिला सम काय दिलेला आहे नीट वाचायचं आणि आपल्याला काय काय गिवन आहे आणि काय फाइंड आउट करायचंय ते बघायचं. मला काय दिलंय, गिवन काय आहे आणि मला काय शोधायचंय, काय आपल्याला फाइंड आउट करायचंय. काय काय दिलंय बघा पहिल्या सम मध्ये. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस. लेंथ ऑफ डायगोनल्स दिलेले आहेत, म्हणजे डायगोनलच्या लेंथ दिल्या आहेत, म्हणजे थोडक्यात डायगोनल्स दिलेले आहेत. डायगोनलची लेंथ म्हणजे डायगोनलची लांबी दिलेली आहे. काय काय दिलेली आहे? डायगोनल दोन असतात आणि दोन्हीची लेंथ दिलेली आहे. दोन्ही डायगोनलची लेंथ दिलेली आहे. एक लेंथ 15 सेंटीमीटर आहे एका डायगोनलची आणि दुसऱ्या डायगोनलची लेंथ 24 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय फाइंड इट्स एरिया. एरिया फाइंड आउट करायचा आहे. दोन्ही डायगोनलची लेंथ मला दिलेली आहे. दोन्ही डायगोनल दिलेले म्हणजे D1 आणि D2 दोन्ही दिलेले डायगोनल दिलेले आणि एरिया मला फाइंड आउट करायचंय. कोणत्याही फॉर्म्युला. आता एरिया आहे, D1 आहे, D2 आहे. तीन पैकी तुम्हाला हे दोन दिलेले आहेत D1 आणि D2 आणि इकडचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. फॉर्म्युला हाच वापरायचा कारण रोम्बसशी रिलेटेड आहे रोम्बसचा फॉर्म्युला. गिवन काय काय आहे? गिवन मध्ये D1 दिलंय, डायगोनल 1 15 सेंटीमीटर दिलेला आहे आणि डायगोनल 2 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय? एरिया ऑफ
रोम्बस फाइंड आउट करायचंय. एवढं कळलं काय काय गिवन आहे, काय फाइंड आउट करायचंय, कळलं? काय गिवन आहे? दोन्ही डायगोनल गिवन आहेत आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. कळलं? डायगोनल दिले, दोन्ही डायगोनल दिले, एरिया फाइंड आउट. सोपं आहे. फॉर्म्युला लिहू आपण. ठीक आहे, फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रोम्बस is equal to half into d1 into d2. तर d1 d2 दिले, त्याची व्हॅल्यू मी टाकते. इथे एरिया ऑफ रोम्बस आहे जो मला शोधायचा आहे. एरिया ते फाइंड आउट करायचं, मग ते तसं लिहायचं. जे फाइंड आउट करायचं ते तसंच लिहायचं. इथे एरिया फाइंड आउट करायचा तो तसंच लिहायचा. हाफ इंटू d1 15 आहे आणि d2 24 आहे. बरोबर आहे? आता 2 ने 15 ला डिवाइड होईल की 24 ला? 2 ने डिव्हिजिबल कोण आहे? हा आहे की हा आहे? या जो 2 आहे खाली डिनॉमिनेटर मध्ये, त्या 2 ने 15 ला डिवाइड होईल की 24 ला? कोण डिव्हिजिबल आहे 2 ने? तुझी टेस्ट आपल्याला माहित पाहिजे. 2 ने डिव्हिजिबल नंबर कसे ओळखायचे असतात तुम्हाला माहित आहे का? 24. 24. 2 ची टेस्ट माहित आहे सगळ्यांना? 2 ने डिव्हिजिबल नंबर कसे ओळखायचे ते माहित आहे का सर्वांना? हो माहिती. 2 ची टेस्ट काय आहे? डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे सांगा बरं? जे नंबर 2 ने डिवाइड तुमची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. हा, मग कोणते होतात? कसे ओळखायचे? कोणते नंबर 2 ने डिवाइड होतात? इवन नंबर. इव्हन नंबर कसे ओळखायचे? इव्हन नंबर कसे ओळखायचे? तुम्हाला कसं कळतं की हा इव्हन आहे किंवा ऑड आहे? इव्हन नंबर डिव्हिजिबल असतात 2 ने, बरोबर आहे. इव्हन नंबर्सच असतात 2 ने डिव्हिजिबल. पण इव्हन नंबर कसे ओळखायचे? कसं तुम्हाला कळतं की हा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे की एखादा नंबर 3 ने? हा, कोणाला माहित आहे? डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत आपल्याला. 2 ची टेस्ट आहे, 3 ची आहे, 5 ची आहे, है ना? त्यानंतर तुम्हाला 11 ची पण आहे. म्हणजे एखादा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे की नाही हे आपण भागाकार न करता ओळखू शकतो. डिव्हिजन न करता आपण ओळखू शकतो की हा जो दिलेला नंबर आहे, किती पण मोठा असू देत, किती पण डिजिटचा नंबर असू देत, आपण भागाकार डिव्हिजन न करता ओळखता येतं की हा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे की नाही, 3 ने आहे की नाही, 5 ने आहे की नाही. 2 ची टेस्ट माहिती आहे तुम्हाला? कसं ओळखायचं की कोणताही नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे की नाही? कसं ओळखायचं? ची प्लेस असते ती युनिट प्लेस जर 2 ने डिव्हिजिबल नंबर 2 ने डिव्हिजिबल असतो. युनिट्स प्लेस मध्ये काय असतं? बघा, कोणताही नंबर तुम्हाला दिला आणि तुम्हाला विचारलं की हा 2 ने डिव्हिजिबल आहे का, तर कसं ओळखायचं माहिती का? ज्या नंबरच्या युनिट्स प्लेस मध्ये, फक्त युनिट्स प्लेस बघायचे, म्हणजे शेवटचा डिजिट बघायचा. कितीही मोठा डिजिट तुम्हाला देऊ दे, मी तुम्हाला कितीही मोठा नंबर दिला, हा किती डिजिटचा, आता हा 6 डिजिटचा नंबर आहे. आता हा 6 डिजिटचा नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे की नाही हे बघण्यासाठी फक्त युनिट्सचा नंबर बघायचा. बाकी इथे किती डिजिट्स असू दे, 10 डिजिटचा नंबर का नाही असू देत, फक्त युनिट्सचा डिजिट बघायचा. युनिट्स प्लेस मध्ये, युनिट्स प्लेस मध्ये जर तुम्हाला 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही डिजिट जर तुम्हाला युनिट्स प्लेस मध्ये दिसला, जसं याच्या युनिट्स मध्ये 6 आहे,
याचा अर्थ हा जो पूर्ण नंबर आहे, हा नंबर जर रीड करायचा झाला तर काय आहे, 3,72,586 असा नंबर आहे. मग हा 2 ने डिव्हिजिबल आहे. डिव्हिजिबल म्हणजे 2 ने याला पूर्ण भाग जाणार. जेव्हा तुम्ही याला 2 ने डिवाइड करणार तेव्हा तुम्हाला पूर्ण भाग जाणार, म्हणजे खाली रिमाइंडर तुम्हाला 0 मिळणार. डिव्हिजिबल असणं म्हणजे काय, तर पूर्ण भाग जाणार, खाली काही रिमाइंडर नाही उरला पाहिजे, 0 उरला पाहिजे. हा नंबर पण तुम्ही 2 ने डिवाइड केला ना तर तुम्हाला खाली 0च मिळणार रिमाइंडर, कारण पूर्ण भाग जातो 2 ने. म्हणजे हा नंबर 2 ने डिव्हिजिबल. ठीक आहे, कारण युनिट्स मध्ये फक्त 0, 2, 4, 6, 8 आहे का बघायचं, आणि जर नसेल तर तो 2 ने डिव्हिजिबल नाहीये. म्हणजे 1 असेल युनिट्स मध्ये, 3 असेल, 5 असेल, 7 असेल तर ते 2 ने डिव्हिजिबल नसतात. जसं मी समजा असा नंबर तुम्हाला दिला 577, तर याच्या युनिट्स मध्ये बघायला गेला तर 7 आहे, आणि 7 या लिस्ट मध्ये येत नाही बघा. 0, 2, 4, 6, 8 एवढीच लिस्ट आहे. मग 7 जर आहे तर तो इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. हा नंबर 2 ने डिव्हिजिबल नाहीये, आणि म्हणून तो ऑड असतो. जे 2 ने डिव्हिजिबल असतात ते इव्हन असतात, आणि जे 2 ने डिव्हिजिबल नसतात ते ऑड नंबर्स असतात. कळलं? मग आता इथे कळलं हे 2 ने डिव्हिजिबल नंबर कोणते असतात, ज्यांच्या युनिट्स मध्ये, युनिट्स प्लेस मध्ये 0, 2, 4, 6 आणि 8 हे डिजिट जर युनिट्स प्लेस मध्ये असतील तर तो नंबर किती पण मोठा असू दे, तो नंबर 2 ने डिव्हिजिबल असतो. म्हणजे तो इव्हन नंबर असतो, थोडक्यात तो किती मोठा असू दे. ज्याच्या युनिट्स प्लेस मध्ये 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही एक डिजिट असेल, युनिट्सला शेवटी बघायचं, शेवटी 0 आहे का, 2 ने डिव्हिजिबल. शेवटी म्हणजे युनिट्स प्लेसला 2 आहे का, 2 ने डिव्हिजिबल. 4 आहे का, तो सुद्धा 2 ने डिव्हिजिबल. 6 असल्यावर पण 2 ने डिव्हिजिबल, आणि 8 असल्यावर सुद्धा 2 ने डिव्हिजिबल. 5 जर असेल युनिट्स मध्ये तर इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. 3 असेल इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. 1 असेल युनिट्स मध्ये इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. कळतंय की नाही? 1, 3, 5, 7, 9 असेल तर ते डिव्हिजिबल नसतात 2 ने, मग ते ऑड नंबर्स आहेत, इव्हन नाही. जे 2 ने डिव्हिजिबल आहेत, ज्यांच्या युनिट्स मध्ये 0, 2, 4, 6, 8 आहे ते 2 ने डिव्हिजिबल. अदरवाइज उरलेले सगळे ऑड नंबर्स जे 2 ने डिव्हिजिबल नाही. लक्षात ठेवायचं. अशी जशी 2 ची टेस्ट आहे तशी 3 ची पण आहे वेगळी, 5 ची पण आहे, ती आपण नंतर. 2 ची लक्षात ठेवायची. इव्हन नंबर, ऑड नंबर ओळखता आले पाहिजे लगेच. इव्हन नंबर म्हणजे काय, तर ज्याच्या युनिट्स मध्ये 0, 2, 4, 6, 8 ते इव्हन, आणि ज्याच्या युनिट्स मध्ये 1, 3, 5, 7, 9 आहेत ते ऑड नंबर्स जे 2 ने डिव्हिजिबल नाहीये. आता आपण इथे आपला राहिला मी तुम्हाला विचारलेला काहीतरी क्वेश्चन विचारलेला की 15 आणि 24 मध्ये 2 ने डिव्हिजिबल नंबर कोणता आहे. 15 आणि याच्यामध्ये या 2 ने डिवाइड होणारा नंबर हा आहे की हा आहे, कोणता असणार आहे? 2 ने डिव्हिजिबल 15 ला 2 ने भाग जाईल की 24 ला जाईल, ओळखता आलं पाहिजे. 24, कारण 24 च्या युनिट्स मध्ये 4 आहे, म्हणजे तो 2 ने डिव्हिजिबल. आताच आपण बघितली टेस्ट 2 ची. हा जो 2 आहे डिनॉमिनेटर मधला, याने या 24 ला डिवाइड करायचं. 2 ने 24 ला डिवाइड केल्यावर इथे 2 1 जा 2 येईल, आणि 2 ने 24 ला डिवाइड केल्यावर किती उत्तर येणार? 2 ने डिवाइड करा 24 ला, डिवाइड करा 2 ने 24 ला, आणि मला आन्सर सांगा किती आहे. 2 ने 2 ला डिवाइड केला 1 येणार, 2 ने 24 ला डिवाइड करून किती आन्सर येणार? 12. 12 आहे. बरोबर. आता खाली डिनॉमिनेटर मध्ये काही नाही उरलंय, 1 उरलाय, तो नाही लिहिला तरी चालतो. डिनॉमिनेटर मधला 1 नाही लिहिला तरी चालतो.
न्यूमरेटर मध्ये राहिलेत हे 15 इंटू हे 12. 15 इंटू 12 करा, तो आपला एरिया ऑफ रोम्बस असणार. 15 इंटू 12 करा, तो आपला एरिया ऑफ रोम्बस आहे. किती? 180. 180. आता हा 180 काय आहे, काय फाइंड आउट केलं आपण? 180 काय आहे? 180 180 आहे एरिया. काय आहे? एरिया ऑफ रोम्बस. हा एरिया आहे. आणि एरिया जर असेल तर त्याचं युनिट नेहमी स्क्वेअर सेंटीमीटर द्यायचं, किंवा असं लिहायचं, सेंटीमीटरच्या डोक्यावर स्क्वेअर लिहायचं, काही लिहू शकतो, असं लिहा किंवा असं. कारण तो एरिया आहे. एरिया आपल्याला, आपण जर फाइंड आउट करतोय तर एरिया नेहमी स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं आपण युनिट त्याचं लिहायचं. बाकीचे डायगोनल जे असतात ते सेंटीमीटर मध्ये असतात. कोणते? बेस, हाईट, लेंथ, ब्रेड, या सगळ्या सेंटीमीटर मध्ये. एरिया जेव्हा असतो तेव्हा त्याचं युनिट वेगळं असतं. एरियाचं युनिट हे स्क्वेअर सेंटीमीटर असतं, त्यामुळे त्याला त्याचं युनिट द्यायचं. आता आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सेम तसाच क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस, ते रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत त्यांची जी लेंथ आहे ती 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. म्हणजे हे पुन्हा तुम्हाला डायगोनल्सच दिले, दोन्ही सम सेम आहेत, फक्त इथे तुम्हाला जे डायगोनल्स आहेत ते डेसिमल पॉइंट मध्ये दिलेले आहेत. एक डायगोनल 16.5 सेंटीमीटर दिलेला आहे आणि दुसरा 14.2 सेंटीमीटर दिलाय. आणि आपल्याला विचारलंय फाइंड इट्स एरिया. एरिया रोम्बस आहे, रोम्बसचे दोन डायगोनल दिलेले आहेत आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. बघा, हे शेवटचे जे दोन धडे आहेत ना ते सगळे फॉर्म्युलाच आहेत. फॉर्म्युलावरून सम सॉल्व्ह करायचे आपल्याला. आता गिवन काय आहे आपल्याला? गिवन परत दोन्ही डायगोनलच गिवन आहे. D1 आणि D2 गिवन दिलेले आहे. D1 जो आहे तो 16.5 सेंटीमीटर आहे आणि D2 जो दुसरा डायगोनल जो दिलाय तो 14.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय त्या रोम्बसचा एरिया. एरिया ऑफ रोम्बस किती आहे असा आपल्याला प्रश्न. एरिया ऑफ रोम्बस विचारले तर फॉर्म्युला वापरायचा एरिया ऑफ रोम्बसचा. काय आहे एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला सांगा? एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय आहे? रोम्बसचा एरिया फॉर्म्युला काय सांगा? रोम्बसचा आपण मगाशीच वापरला. हाफ पुढे हाफ इंटू Half multiply D1. बरोबर, हाफ इंटू D1 इंटू D2. ठीक आहे, हे D1 D2 आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. हाफ इंटू D1 इंटू D2. इंटू म्हणजे मल्टिप्लाय. आता या दोन्ही व्हॅल्यूज D1 D2 मला माहित आहेत. D1 आपण इथे लिहिले बघा, गिवन मध्ये D1 जी आहे ती 16.5 आहे आणि D2 14.2 आहे. तर त्या व्हॅल्यूज फक्त मी इथे टाकणार आहे. हाफ इंटू 16.5 इंटू 14.2. आता मला सांगा या दोन नंबर पैकी हा 16.5 आहे आणि हा 14.2 आहे, यापैकी कोणता नंबर या 2 ने डिव्हिजिबल आहे?
या दोघांपैकी कोणाला 2 ने डिवाइड होईल. आपण मगाशी टेस्ट वापरली तशी आता आपण टेस्ट वापरा. युनिट्स मध्ये 14.2. 0 to 4 बरोबर 14.2. मग आपण काय करायचं, हा 2 जो आहे या 2 ने याला डिवाइड करायचं. 2 ने इथे डिवाइड केलं की 2 1 जा 2 होईल. आणि आता 14.2 ला डिवाइड करा बघू. 2 ने 14.2 ला डिवाइड करा. किती आन्सर येतं ते सांगा. 7.1. व्हेरी गुड. 7.1 ते इथे येईल 7.1. आता काय काय राहिलं, आपण काय काय राहिलं खाली डिनॉमिनेटर मध्ये तर 2 आलं, वरती 16.5 इंटू 7.1 या दोन व्हॅल्यूज राहिल्यात. याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर आहे मल्टिप्लाय 16.5 ला. आधी आपण असं समजा की आधी पॉइंट डेसिमल पॉइंट नाहीये असं इमॅजिन करायचं. आपण नॉर्मल 165 ला 71 ने कसं मल्टिप्लाय करू तसंच मल्टिप्लाय करायचं. आणि जेव्हा फायनल आन्सर आपलं खाली सगळ्यात शेवटी आन्सर येईल तेव्हा फक्त 2 नंबर सोडून पॉइंट द्यायचा, बाकी काय नाही करायचं. पॉइंट जरी असले तरी मल्टिप्लिकेशनची प्रोसेस सेमच आहे. असं समजा की हे पॉइंट नाहीयेत, ते लास्टला द्यायचे आन्सर आल्यावर. असं समजा की हा नंबर 165 आहे आणि खालचा 71 आहे आणि मल्टिप्लाय करून आन्सर सांगा. फक्त लास्टला पॉइंट 2 नंबर सोडून पॉइंट द्यायचे. सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचंय, बाकीच्यांनी पण. 16.5 इंटू 7. मॅडम 11 थाउजंड 11 107.15 पॉइंट मॅडम 107 117.15 केलं मल्टिप्लिकेशन. हा बाकीच्यांनी केलं मल्टिप्लिकेशन. हे झालं का बघा. आधी नॉर्मल मल्टिप्लाय करायचंय, पॉइंट द्यायचं 2 नंबर सोडून. तर हा आपला आहे एरिया ऑफ रोम्बस. हे जी व्हॅल्यू आली आहे ती आपली एरिया ऑफ रोम्बसची व्हॅल्यू आहे. याचं युनिट काय देणार, त्याला युनिट काय देऊ पुढे, सेंटीमीटर देऊ का. काय युनिट द्यायचं, एरिया आहे ना. हा एरियाला काय युनिट द्यायचं असतं, ही व्हॅल्यू एरियाची आहे. एरियाला काय युनिट द्यायचं, स्क्वेअर सेंटीमीटर हे द्या किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं. हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. तर या एक्सरसाइज मध्ये आपण ही 2च गणितं सोडूया, एवढं आलं तरी खूप आहे. आता आपल्याला आणखी पुढचा जो एक क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्या एरियाचा फॉर्म्युला फक्त मी तुम्हाला सांगते कसा आहे ते सांगा. नीट लक्ष द्यायचं. आणखी एक क्वाड्रिलॅटरल आहे आपल्याकडे, त्याचा एरियाचा फॉर्म्युला आपण आता बघणार आहोत. तर पुढचा जो क्वाड्रिलॅटरल आपल्याकडे आहे तो आहे ट्रॅपेझियम असं नाव आहे त्याचं. 5वा क्वाड्रिलॅटरल आपण, एक आपला पहिला रेक्टँगल, स्क्वेअर, पॅरेलेलोग्राम, रोम्बस आणि आता 5वा जो आपण शिकणार आहोत तो आहे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम काय नाव आहे त्याचं, ट्रॅपेझियम असं नाव आहे त्या क्वाड्रिलॅटरलचं. ठीक आहे. आता ट्रॅपेझियम थोडा वेगळा आहे या 4 पेक्षा. आधी आपण जे 4 क्वाड्रिलॅटरल शिकलो त्याच्यापेक्षा ट्रॅपेझियम वेगळा का आहे ते सांगते आधी. हा रेक्टँगल, स्क्वेअर, त्यानंतर हा पॅरेलेलोग्राम आणि हा आहे रोम्बस.
असे 4 क्वाड्रिलॅटरल आपण शिकलो. ठीक आहे. आता या क्वाड्रिलॅटरलचं एक कॉमन गोष्ट आहे, या चारी जे क्वाड्रिलॅटरल आहेत हे रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल, हा स्क्वेअर, हा पॅरेलेलोग्राम, सगळ्यांच्या एरियाचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे, रोम्बस. पण एक गोष्ट या चौघांमध्ये कॉमन काय माहितीये का, या चारही मध्ये ज्या अपोजिट साइड्स आहेत, अपोजिट म्हणजे समोरासमोरच्या बाजू, अशा किंवा अशा. आता बघा रेक्टँगल आहे की नाही, रेक्टँगलच्या अपोजिट साइड म्हणजे ही साइड, ही आणि ही अपोजिट आहे, या अपोजिट साइड. तर ही अपोजिट साइड आहे ना, त्यांची जी जोडी आहे अपोजिट साइडची ती पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे तुम्ही किती वाढवली ना पुढे अशी, तरी ती एकमेकांना भेटणार नाही, इंटरसेक्ट नाही करत. कुठे वरती वाढवा खाली वाढवा, त्या कधी एकमेकांना भेटणार नाही अपोजिट साइड, कळलं? किंवा ही दुसरी अपोजिट साइडची पेअर पण कधीच एकमेकांना भेटणार, ही आणि ही. तुम्ही किती इकडे वाढवा ना किंवा या बाजूला वाढवा, त्या एकमेकांना कधीच भेटणार नाही. सरळ तुम्ही वाढवत गेलात तर त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही त्या लाईन्स काय असतात, त्यांना काय म्हणतात, ज्या दोन लाईन्स एकमेकांना कधीच छेदत नाही, कधीच भेटत नाही, कधीच इंटरसेक्ट नाही करत, त्या लाईन्स काय असतात, त्या लाईन्सना काय म्हणतो आपण, त्या साइड्स आपण किंवा त्या लाईन्सना आपण पॅरलल साइड्स बोलतो. तर हे चारही जे आपण क्वाड्रिलॅटरल शिकलो याच्यामध्ये आपल्याला अपोजिट साइडच्या दोन्ही पण पेअर पॅरलल असतात, म्हणजे दोन्ही जोड्या पॅरलल असतात, म्हणजे दोन्ही जोड्या एकमेकांना भेटत नाही कधीच. जसं तुम्ही स्क्वेअर घ्या, रोम्बस घ्या, रोम्बसच्या जरी तुम्ही बघायला गेलात तर रोम्बसच्या पण अपोजिट साइड ज्या आहेत त्या पॅरलल आहेत. हे बघा इथून तुम्ही सरळ किती इकडे या किंवा या कोणत्याही तुम्ही वाढवा, वरती खाली पुढे मागे, त्या एकमेकांना कधीच भेटणार नाही, अशा जाणार. ठीक आहे. पॅरेलेलोग्रामच्या पण तशाच, तुम्ही किती वाढवा, दोन्ही जोड्या, दोन्ही पेअर पॅरलल असतात. अपोजिट साइडच्या दोन पेअर आहेत ना, ही एक जोडी झाली आणि ही अशी दुसरी जोडी झाली, या दोन्ही पेअर पॅरलल असतात. कळतंय? हे चारी जे हे क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्यात एक कॉमन गोष्ट, एक गोष्ट सारखी आहे या चारीमध्ये, की बोथ पेअर्स, दोन्ही पेअर्स, बोथ म्हणजे दोन्ही पेअर्स, बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स, अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर आर पॅरलल, याच्यामध्ये पॅरलल असतात दोन्ही पेअर, बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल, पॅरलल असतात दोन्ही पेअर या चारीमध्ये. ठीक आहे. आता आपण जो पाचवा जो शिकणार आहोत ट्रॅपेझियम, तो ट्रॅपेझियम या चौघांपेक्षा वेगळा का आहे माहितीये का, नीट लक्ष द्यायचं मला. ट्रॅपेझियम या सगळ्यांपेक्षा वेगळा का आहे, ऐकताय ना सगळेजण? हा, तर आपल्याला माहित पाहिजे क्वाड्रिलॅटरलचे प्रकार कोणते आहेत, त्यांच्यात काय फरक आहे. ठीक आहे. तर ट्रॅपेझियम वेगळा काय माहितीये का, कारण ट्रॅपेझियम मध्ये एकच पेअर पॅरलल असते, एकच अपोजिट साइडची पेअर पॅरलल असते आणि दुसरी जी आहे ती इंटरसेक्टिंग पेअर असते, म्हणजे दुसरी छेदणारी असते. म्हणजे ही बघा, आता हा ट्रॅपेझियम आहे, आता या ट्रॅपेझियम मध्ये तुम्ही ही आणि ही साइड बघितली तर ती पॅरलल आहे. कोणती? ही डीसी आणि एबी, ही जी जोडी आहे ही पॅरलल आहे, कारण ही तुम्ही किती वाढवली तरी ही भेटणार नाही एकमेकांना. पण दुसरी जी पेअर आहे, दुसरी जोडी कोणती दिसते तुम्हाला, अपोजिट साइडची दुसरी जोडी एडी आहे आणि ही बीसी. ही जर तुम्ही पुढे वाढवली ना अशी एडी बीसी, तर ही बघा पुढे जाऊन एकमेकांना छेदली, म्हणजे ही इंटरसेक्टिंग पेअर आहे, ही पॅरलल नाही. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, हा क्वाड्रिलॅटरल कसा असतो, याची वन पेअर जी आहे अपोजिट साइडची तीच फक्त पॅरलल असते, ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल, दुसरी जी पेअर असते ती पॅरलल नसते.
कळतोय फरक बाकीच्यांपासून? ट्रॅपेझियम वेगळा का आहे? कळला डिफरन्स? कळला ट्रॅपेझियम आणि आधीचे जे 4 क्वाड्रिलॅटरल आहेत त्याच्यामधला डिफरन्स कळला तुम्हाला? बाकीचे 4 क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर पॅरलल असतात, अशी असू दे किंवा अशा, त्या एकमेकींना कधीच भेटत नाही. ट्रॅपेझियम मध्ये एक पेअर अशी असते, ती पुढे जाऊन एकमेकींना अशी छेदणारी असते. कळलं का? ट्रॅपेझियम वेगळा का आहे? कळलं? कळलंय का? थम्सअप करा, कळलंय की नाही कळलं? ट्रॅपेझियम हा या 4 क्वाड्रिलॅटरल पेक्षा वेगळा आहे आणि तो का वेगळा आहे ते मी सांगितलं. आणि आता नंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये त्याचा एरिया कसा शोधायचा ट्रॅपेझियमचा ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. फक्त ट्रॅपेझियम काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. बाय. पुढच्या वेळेला मी तुम्हाला विचारणार ट्रॅपेझियम काय आहे आणि त्या 4 पेक्षा तो वेगळा का आहे ते तुम्ही सांगायचं. सांगाल ना?